भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याचा ताबा बीड पोलिसांनी घेतलाय। आज सकाळी त्याला प्रयागराज कोर्टात हजर करतील। प्रयागराज एअरपोर्ट पोलीस ठाण्यातून त्याचा ताबा घेण्यात आलाय आणि आजच त्याला बीडला आणलं जाईल। मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर विमानतळावर त्याला दिल्लीवरून आणलं जाण्याची शक्यता आहे। आजच संध्याकाळी त्याला बीड जिल्ह्यामध्ये आणलं जाईल अशी शक्यता देखील वर्तवली जाते। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, आज सतीश भोसलेला बीडमध्ये आणलं जाईल अशी माहिती मिळतेय। कशा पद्धतीने ही प्रक्रिया पार पाडली जाईल आणि पुढे काय कारवाई होईल? प्रयागराजमधून विमानानं पळून जात असताना प्रयागराज पोलिसांनी बीड पोलिसांनी एकत्रित कारवाई करत खोक्याच्या या ठिकाणी मुसक्या आवळलेल्या आहेत आणि त्याचा ताबा आत्ता काही वेळापूर्वीच या ठिकाणी बीड पोलिसांनी घेतलेला आहे एअरपोर्ट पोलिसांकडनं आणि त्यानंतर आता त्याला आज दुपारी 3 वाजेपर्यंत ट्रान्झिट रिमांडसाठी कोर्टामध्ये हजर केलं जाईल प्रयागराज जिल्हा कोर्टामध्ये। मात्र अडचण अशी आहे की आज होळीच्या निमित्तानं कोर्टाला सुट्टी आहे, त्यामुळे विनंती अर्ज बीड पोलीस कोर्टाला करणार आहेत की अशा प्रकारचा एक आरोपी आमचा आहे, त्यासाठीची ट्रान्झिट रिमांड आम्हाला हवी आहे आणि आज सुट्टीचं कोर्ट या ठिकाणी चालवण्यात यावं किंवा त्यांना विशेष परवानगी देण्यात यावी। त्यानंतर ताबा घेतला जाईल आणि ताबा घेतल्यानंतर त्याला बीडकडे आणलं जाईल। रात्री उशिरा किंवा संध्याकाळी हे पोलीस त्याला घेऊन येतील संभाजीनगर आणि त्यानंतर ते बीडला घेऊन जाण्याची शक्यता आहे। उद्या सकाळपर्यंत किंवा रात्री उशिरा खोक्याला या ठिकाणी शिरूर पोलीस ठाण्यामध्ये आणलं जाईल आणि पुढची जी प्रक्रिया आहे ती केली जाईल। मात्र आता बीड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे आणि पुढची प्रक्रिया करून त्याला बीडमध्ये आणलं जाईल आणि मग त्याची चौकशी आणि इतर प्रक्रिया सुरू होतील। प्रज्ञा, आणि या सगळ्या संदर्भातले अपडेट कृष्णा तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।